मनोज जरांगे माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटील आज उपोषणाची घोषणा केली, मात्र समाज उपोषण करू नका असं देखील म्हणलाय. काय प्रतिक्रिया? हे याला पण खरंच नशिबवान लागतं, माणूस नशीब लागतं. इतकी माया बघून ऊर भरून येतो, की समाजाला वाटतं नको आपल्याला आपला माणूस घालायचा नाही, इमानदारीनं काम करतो, प्रामाणिकपणानं काम करतो, नाही घालायची ही माया आहे त्यांच्या प्रेमापोटी माझ्यावरती. एक मुलगा म्हणून माझ्यावर माया करतात, पण मी पण त्यांच्याच लेकरासाठी करतो आहे. माझी लेकरावरती त्यांच्या माया आहे आणि त्यांची माझ्यावरती. हे समीकरण 200 वर्षात जुळलं नसन, 300 वर्षात जुळलं नसन, असं समीकरण जुळलेलं आहे. त्यांना माझी माया येते, मला त्यांची येते. नसता आजकाल ही स्वार्थी दुनिया आहे. स्वार्थ सोडून माणूस कामच करत नाही आजकाल, कुणी पण असू द्या तो. इथं निस्वार्थी समाज आणि निस्वार्थी आंदोलक आता नाही बघायला मिळत. ते काळ गेला आता. इथं पावला पावलावर स्वार्थ शोधणारे लोक आहेत, पावला पावलावर. पण ह्यो समाज इतका स्वार्थ सोडून एकत्र आला की प्रचंड. आणि ते भाग्य मलाच लाभलं नेमकं. आंदोलक म्हणून मलाच ते माझ्या आशीर्वाद म्हणून मला भाग्य लाभलं की त्यांनी सगळं बाजूला ठेवून ते माझ्यासाठी जीव द्यायला पण तयार आहेत आणि मीही त्यांच्या लेकरासाठी जीव द्यायला तयार आहे. म्हणून त्यांची इच्छा असते की उपोषण नको. पण काय आहे, मला बाकीचे आंदोलनं नाही आवडत. नको धिंगाणे नको, त्यांनी समाजाचं कल्याण नाही होणार. मी प्रत्येक वेळेस सांगतो, शांततेत करा. काय तुम्हाला आंदोलन करायचं, शांततेत करायचं. धिंगाणा नाही करायचा, आपल्याला धिंगाण्याने नाही मिळणार. आणि मी त्यामधून कोणकोणत्या मागण्या असणार आहेत? मी त्यांना ते सिद्ध करून दिलं की मी जाळपोळ नाही करू देत आणि शांततेत त्यांना 70 वर्षातनं मिळणारं आरक्षण दिलं. हे मी सिद्ध केलं. आता मागण्याचा विषय झाला तर सातारा संस्थांचं गॅझेटियर त्यांनी आणखीन काढलंच नाही. 1 महिन्याचा वेळ मागितला होता. मग आता GR कधी काढायचा? तुम्ही का जाळता असे? काय जाळायचा संबंध आहे तुमचा? की त्यांच्या जर हक्काच्या नोंदी सातारा संस्थांच्या तर का देऊ शकत नाहीत तुम्ही? कोल्हापूर संस्थांच्या आहेत, औंध संस्थांच्या आहेत, द्यायला हरकत काय तुम्हाला? आता हैदराबादचा आपला GR काढला आहे. या GRला त्यांनी मंजुरी पण दिली, सरकार म्हणते 360 प्रमाणपत्र पण दिले. बाकीचे का रोखून धरले? हे 2 मुद्दे झाले. आमच्या 58 लाख नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र दिले जात नाही. तो प्रमाणपत्रच दिले जात नाही म्हणजे किती अवघड आहे. प्रमाणपत्र दिलेत, त्यांच्या व्हॅलिटी द्यायना, म्हणजे पोरांचं वाटोळच करायचं. पुन्हा मी का गप्प बसायचं? गुन्हे दाखल केलेत, मागं घेऊ म्हणले, घेतले नाहीत. बलिदान गेलेलं कुटुंबाच्या नोकऱ्या राहिल्या, त्यांचे निधी राहिले, तुम्ही करतच नाही आहेत. शिंदे समिती गठीत केली, ती नोंदी शोधत नाही. नुसत्या मुदतवाढी चालू आहेत, फक्त मुदतवाढ. सारथीच्या सगळ्या जवळपास योजना बंद करत आल्या. कशाला सारथी स्थापन केली तुम्ही? नादी लावायला. महामंडळाचे अण्णासाहेब विकास पाटील महामंडळाचे परतावीचं नाही आहे, म्हणजे लाखो पोरांचं भविष्य धोक्यात आलं. मी कसं काय गप्प बसल? ते शक्य नाही. सगळं घेणार 30 मेला. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये असताना देखील मराठा समाजाने आरक्षणासाठी संघर्ष केला आणि युती सरकारच्या कार्यकाळामध्ये देखील तुमचा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र युती सरकारच्याच कार्यकाळामध्ये हे आरक्षण मिळालं असं म्हणावं लागेल का नाही? त्यांच्या काळात पण तरी पण आम्ही लढलो. आम्ही भेद केला का? साष्ट पिंपळगावला उडी काढायला त्यांच्या विरोधात आंदोलन होतं महाविकास आघाडीचं. आम्ही भेद नाही करत. आमच्या डोक्याला राजकारण नाही शिवत की ते आलेत म्हणून करायचं आंदोलन, हे आल्यावर नाही करायचं, असं नाही. सोडायचं कोणालाच नाही. आपण ज्यावेळेस स्वच्छ भूमिकेत असतो त्या दिवशी आपल्या डोक्यात एकच असायला लागतं की समाजाचं कल्याण करायचं, राजकारण नाही बघायचं. तेच काम आम्ही केलं. ठीक आहे, यांनी दिलं पण गुंतून बिठवलं. यांचं असं आहे, यांचं काम, एखादी विहीर पाण्याने भरलेली पण तिथं पावराच नाही ठेवायचा, बादली नाही ठेवायची, आणि बादली ठेवली तिथं दावं नाही ठेवायचं. असं देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार आहे. आता विहीर भरली, पहिल्यांदा बादलीच नव्हती तिथं, बकेटच नव्हती. बरं, आता दुसऱ्या बारी लोकांनी ओरड केली, इथं पाणी आहे, पाणी आहे, विहीर फुल भरलेली, लोकांना पाणी प्यायला मिळत नाही. मग बादलीच नेऊन ठेवली, दावं नाही ठेवलं. शेंदी तो कशाने विहिरीत उडी हाणतो का? म्हणजे इतके उलट्या खोपडीचे ते. यांना नीट करावं लागतं. हे असं अर्धवट करतात, देतात पण अर्धवट करतात. तुमच्या विरोधामध्ये बरेच नेते मंत्री देखील बोलतात. मात्र धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील, तुम्ही कधीच त्यांना सुट्टी देत नाहीत. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही गोरगरिबांच्या समाजाच्या लेकराच्या विरोधात बोलू नका. त्यांचं आणि आमचं काय कधी वैर नाही आहे. तुम्हाला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कुठं विरोध केला? म्हणजे यांना निवडून आणायचा टाईम आला, आता तुम्ही विषय काढला म्हणून त्याचा विषयच घेत नाही मी. छगन भुजबळ निवडून कोण आणतं? मराठी नाही आणत काय? मग मराठ्याच्या लेकराला आरक्षण कसं काय नाही म्हणतो?
तुझ्या लेकराला आम्ही आरक्षणाला कधी विरोध केला, कधी चॅलेंज केलं, तुमचं कधी प्रमाणपत्र चॅलेंज केलं, तुमचं कोणी नोकरीला लागलं तर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का? तुम्ही उठले सुटले की मराठीचंच मागं लागणार, म्हणजे मराठी तुम्हाला एवढी सोपी दिसते. यांना निवडून आणायला दोघाला, बहीण भावाला पण कमी केलं मराठीने कधी? कुठं जातीवाद आहे? जातीवाद असता तर आमचा अशोकराव पाटील साहेब आम्ही पाडलाच नसता, मराठ्यांनी पाडला. कारण दुःखद घटना होती, गोपीनाथ मुंडे साहेब होते. तुम्हाला कुठं वागता यायला लागलं तसं? त्यांच्या त्या भावनेपोटी लोकांना माया होती. देशात नंबर 1ला सीट निवडून आणलं. निवडून आल्यावर त्यांनीच लोकसभेत काय भाषण केलं? आरक्षण करीत बसले, मराठ्याला काय आरक्षण द्यायचं, यासाठी मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं? याला कोणी मोठं केलं? मराठ्यांनीच ना. आता हे तोंडानेच म्हणतो आमच्या लोकांना त्रास दिला आम्हाला, मराठ्यांच्या लोकांनी परळीत मला मोठं केलं, आणि आता मराठ्याचे लोक मारून टाकतो का? मराठ्याला म्हणतो 1% बी आरक्षण ठेवणार नाही, हे भाषण करतो का? ही तुझी भाषा. आंदोलन प्रति आंदोलन उभा करायला तू साध्य, तुला वाटतं माहीत होत नाही आम्हाला? आमच्या विरोधात आमचेच लोक पिरितो, तुला वाटतं आम्हाला माहीत होत नाही? तो आत्ता बी सध्या बी किती काड्या करतो हे पण माहिती. मायानाथ तू आणखीन तर शान होय, मायानादी लागू नको. हो, तोही लाभार्थी टोळी उची कुच बोलन, पण राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल तुझं, कारण समोर मी हे ध्यानात ठेव. काल सकल मराठा समाजाचं उपोषण सुरू होतं मराठा भवनसाठी. 28 गुंठे जागा जी आहे ती आता धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेच्या माध्यमातूनच दिली गेली आहे. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून खरेदी केली, आता ती मराठा भवनसाठी दिली गेली. अरे बाबा, पण मतं नाहीत का? उपकार दाखवले का तुम्ही? तुम्हाला ज्या शाही खुर्चीवर बसिलं कुणी बसिलं? तुम्ही त्या 28 धुडक्यावर दाखवणार का आम्हाला आता उपकार? आणि गोरगरिबाचे लोक, करोडो लाखो लोक त्या मतदारसंघाचे झुंजते तुमच्यासाठी, ते गेले की सुरू. आज नाही, तुमच्या वडिलाच्या पिढीपासून कुठं जातीवाद बघितला आम्ही? तुम्ही ज्यावेळेस आमच्या जिव्हारी वार करता त्यावेळेस असले भोगावं लागतंय, लय भोगावं लागल आणखीन. हो, आणखीन तरी नाच सोड, काड्या करायच्या. तू नाच सोड, कारण मराठ्याच्या ताकदीला ताकद नाही पुरणार. तुला वाटत असेल लाभार्थी टोळी 10-5 जण टुरूक इकडून तिकडून बोलत येत म्हणून तू लय मोठा झाला, अजिबात नाही. तितकं तू खड्ड्यात जायला लागलाय आणि जाणार आहे. तू नादी लागूच नको. ते दिले तरी आंदोलन करावं लागलेत लोकाला. आधी घोषणा केलेली ती, आत्ताची नाही. दाबलं होतं ते दुसरं का झालं. आत्ताच ते महाराज उपोषणाला बसले होते तिथं, त्यांनी दुसरंच करायचं, खेळखंडोबा करायचा प्रयत्न केला. ते माहीत झालं की ते आंदोलन सुरू झालं, आणि आंदोलन सुरू झालं की दिली. असे नाही ना. तू किती डाव टाकतो आम्हाला सगळं माहिती आहे. तो हे डाव टिकणार नाहीत बाबा. शहाणा होय, समजून घ्यायचं कवा बी. आता आपल्याला तोडीस तोड लागलाय. आपण आता मराठा संघ सामंजस्याने वागून व्यवस्थित राजकीय करिअर करून घ्या. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आडवा पडला तोही लाभार्थी टोळीन दम नाही खाल्ला की मी पुढे उभाच. मसाजो ग्रामपंचायतमध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला. यावरून देखील वेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या तुमच्या विरोधात देखील पाहायला मिळाल्या ओबीसी नेत्यांकडून. हेच नाद त्यांना भवायला लागलेत. कुठं काय जोडायचं. मी त्या ग्रामपंचायतमध्ये लक्ष दिलं का? ती भावनिक मुद्दा आहे त्यांचा, गावचा विषय, राजकारणाचा विषय. आपण कसलं डोकं लावायचं नाही. आणि ती कोणाचा आहे दुसरा आलेला? अरे सगळे आमचंच आहे ना. हे का मी का भेद करायचा? स्वरूपानंद भैया आला आमचाच, धनंजय भैया आला देशमुख आमचाच. मी कसं काय भेद करू? आणि का करू? हत्याकांड हा विषय वेगळा आहे, संतोष भैयाचा खून, आणि राजकारण हा विषय वेगळा आहे. त्यांचा गाव लेवलचा विषय त्यांनी ते केलं. आपण का डोकं लावायचं? पण यांना प्रत्येकाचं ते सुचतं. आता होतं आहे काय, मी मुद्दाम तुमच्याकडं बोललो आहे ही विषय, की होतं आहे काय, यांना वाटतं आम्ही त्यांना तसं ट्रोल केलं की मग लोक कमी होते. लोक कमी नव्हतं, आमचे जास्त गरम होते. आणि तितका फटका ती खतखत आता परळीत पण गेली आहे मराठ्यात. आता खतखत मराठ्याची परळीत चालली, फक्त आता दिसत नाही. कारण त्याची आणखीन थोडी फडफड आहे, ती मला कमी करूच तर. कारण एक जण आता गेला, आता त्याचं नाही कुणी, आता दुसरा कोणीतरी एक जण तयार करतोय तो त्याच्यासारखाच, अशी पण माहिती. त्याच्यासारखाच तयार करतोय दुसरा आणखीन एकदा ते नाव बाहेर आलं की हे संपले, राजकारणातून संपले. मराठे तेवढी खतखत आहे तिथं आता. आणि आम्ही तिथल्या मराठ्यांच्या पाठीशाहीत अडचण आल्यावर ते आमच्या पाठीशी धाकं तिथले मराठे एखाद्या दहशतीमुळं, दादागिरीमुळं तिथले मराठीला बाहेर नाही पडत. असतंय ते प्रत्येक जागेवर थोडं दादागिरी, आमकं तमकं बाहेर नाही पडत. पण त्यांना अडचण आली की मी त्यांच्या पाठीशाही. ते जरी मराठी माझ्या पाठीशी नाही राहिले एखाद्या वेळेस तरी मी त्यांची शाही. आणि अंधारातून सगळे मराठी आपल्याकडेच, टेन्शन घ्यायची गरज नाही. तर एक थोडं वेगळ्या विषयाकडे जातो. बच्चू कडू जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं.
मात्र आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला, आमदार झालेत. मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलणार? नाही नाही बोलतील ना, काय झालं ते आमदार झालं मग काय झालं. उलट संविधानाच्या पदावर गेल्यावर तर जिथं बोलायला पाहिजे तिथंच बोलायला मिळतं. आता ते शेतकऱ्यांचं आंदोलन त्यांनी केलं आहे, ते आहे प्रामाणिक लढायला, त्याला कट्टर माणूस आहे. तर मग ते आता उलट विधानसभेत गेलेत ना, ज्या ठिकाणी मुद्दा मांडायला पाहिजे खरा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नावर बोलणार ते 100%. आणि ते असे आहे ना, शेतकऱ्याला नाही बोलल्यावर ते शेतकरी नाराज होतील ना त्यांच्यावरती, ती बोलतील, कारण तीच जागा आहे बोलायची. खरं पाहिलं तर पीक विम्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे. घोषणा झाली आहे, मात्र आणखीनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही आहे. मग त्यामध्ये बीडचा देखील समावेश आहे. द्या ना म्हणा मग शेतकऱ्याला निवडून त्यांनाच आणखी. एकीकडून कणायचं बी शेतीला भाव नाही, मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, हे शेतकऱ्यांनी म्हणायचं. पीक विमा येत नाही, नुकसान भरपाई येत नाही, म्हणायचं कुणी? शेतकऱ्यांनी. मतदान कोण करतं आहे? शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग आहे की ह्या राज्यात? मतदान तुम्हीच करणार, झटका दाखवावा लागतो. मराठ्यांनी कसं केलं तर लोकसभेला दोराळाच. त्या शेतकऱ्यांनी जर एकदा ठरवलं वाजून टाकायचं यांना कलास, शेतकऱ्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे, तर आपल्यात सुधारणा होती. नेत्याला जीव लावला तर आपलं शेतकऱ्यांचं वाटोळं होतं. शेतकऱ्यांनी हुशार व्हावं. तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात कधी अशाच आंदोलनाच्या माध्यमातून कधी आवाज वगैरे उठवणार आहात? मग नाही उठवणार तर हे एकदा आमच्या कडीला लागत आहे नाही, आमचं हे अर्ध होतं ठुलं आहे ना, हे उलशी करतात. आता आम्हाला बी पर्याय नाही, कारण मराठीवर जळणारी संख्या लई आहे. मराठीचे लेकर बाळ मोठे व्हावं असं वाटत नाही कोणाला, म्हणून सरसकट मिळत नाही. तर थोडं थोडं करून समाजाच्या पदरात जेवढं टाकता येईल तेवढं टाकायचं मी काम करतो आहे. थोडं हे थोड्या दिवसात 6 महिने वर्षाच्या आधी तुकडा पडेल सगळा, मग शेतकऱ्याच्या याच्यातच मी मग बघतो कसे प्रश्न मार्गी लागत नाहीत. काल नरेंद्र मोदी यांचं एक आव्हान आहे, खाद्यतेलचा वापर कमी करा, इंधनाचा वापर कमी करा, म्हणजे सार्वजनिक जे ट्रॅव्हल त्याचा कला बघा ना तुम्ही, कला कशी आहे. मोदी साहेबांनी आव्हान केलं, आपले फडणवीस साहेब बुलेटवर गेले, त्याला तेल नाही लागलं का? नाही लागलं. तेल वाचव म्हणते ना मोदी साहेब, तेल बिगड तेलाची पळती का? एक त्यांचा आमदार तर सायकलीवरच फिरताना केला. फिरला कुठं? नुसता बंगल्याला येडा घालून आला. जाय बरं नागपूर पोहतो सायकलीवर, जाय ना. काय दाखवायचं? किती लोकांना येड्यात काढायचं? आता लोकांचे लग्न कार्य आहेत, लोकांचे शेतीचे कामं आहेत, आता ॲडमिशनचे कामं आहेत, आणि तुम्ही म्हणताना आता डिझेल लावू नका, अमकं करू नका, तमकं करू नका, टाकू नका, इंधन वाचा. आणि तुम्ही लोकांना दाखवायसाठी काय करणार? ती चार्जिंगवरची गाडी. आता शिंदेसाहेब बी चार्जिंगवरच्या गाडीत गेले. आणखीन कोणचा काय मंत्री एक चार्जिंगच्या गाडीवरच गेला. आता चार्जिंगची गाडी मुंबईला येऊन दे बरं नांदेडला, कुठची चार्जिंगचं त्याचं भोक्सं खोसायचं बघू आपण, कुठं खोसायचं मिळत आहे का? मग नाही का रस्त्यात उभा राहावं लागायचं? ही दिखाऊ पण आहे. सायकलीवर मोटरसायकलीवर दौरे होत असतात का? फडणवीस साहेबाला म्हणा जा बरं मुंबई नागपूरला मधल्या मार्गे समृद्धीनानी मधून जा, कमरा इतकले खड्डे येईन ते, मग कळन तुम्हाला बुलेट म्हणजे काय. असं बसायला तेवढ्यात गोड वाटतं. बुलेट म्हणजे काय, मोटरसायकल म्हणजे काय, फक्त मधल्या रस्त्यानं जा एकदा, मग कळन. नागपूरला जोस तर किती बरं हागावं लागलं. अवघड आहे, रस्तेच बेकार येतं. तुम्ही दाखवू नका. मोदी साहेबांनी जे आव्हान केलं ते जर तुम्हाला सत्यात उतरायचं असेल तर करा बंद सगळे दौरे, कशाला तर होता. आणि लोकांच्या मागण्यात ते मान्य करून टाका. ते नाही करत, हे लय हुशार चाबरे येते, लय हुशार आहे, तुम्हाला नाही माहिती, लय कलाकार नमुने येते, हे आपल्याला फक्त दाखवतात. आपण सायकलवर येऊ म्हणून लोक लागले सायकली घ्यायला, घेणं देणं नव्याच. आता लगेच थोड्या दिवसात ते नोटाबंदीसारखं करतात. नोटाबंदीसारखं करणार ते खेळ. आता लोकांना वाहनं फिरणं लय मोठी घेऊन देतात असे चार्जिंगचे, त्या चार्जिंगच्या कंपन्या त्यांच्या नेत्याच्या असणाऱ्या 100% ते गाड्या घेऊन देते. जसा की एक नेता आहे सध्या रस्ते बांधितो सगळ्या. सोनं पण 1 वर्ष खरेदी करू नका, अर्धवट होईल ना, मग काय अर्थ राव त्याला. मग असं होईल ना, मग खेळ होईल पांगण आपला. मग ते एक मंत्री रस्ते बांधितो, कंपनीत त्याची सिमेंटाची, त्याला काय करायचं? व्हाय ना काही बी त्यांचं चाल. तसेच आता हे गाड्या की देन आणि एकाएकीच नोटबंदी सरकार देईन. 2000 नोटा कोणी आणल्या, 1000चे कोणी आणले येईन, एकाएकीच बंद करून टाकल्या. तसं वस्तू घ्यायला लावते, मरणाचं कमी येते त्याच्यात. आणि दुसऱ्या दिवशी ते बंद रे, आता डिझेल घ्या. लोक तेल लावीना डोक्याला, मी बी नाही लावलं. हे मोदी साहेब म्हणले तेल लावू नका, बचत करत, मी तेल नाही लावलं बघा डोक्याला. म्हणलं नको बा बचत करू तेलाची आपण. मोदी साहेब ऐकलं नाही, आहे की तेल असं. सोनं पण 1 वर्ष खरेदी करू नका म्हणले. सोनं घ्यायला हाय घंट्या कोणाजवळ काय आहे? रुपड्या नाही खिशात येत, सोनं खरेदी करता कुठून? करायला सोनंच खरेदी उली तिरी केलं ते चोरी देत.
लग्नात सप्त्यात सभाला इकडे तिकडे गेलं की हाणलंच, लगेच दुसऱ्या दिवशी केस, मग चोरीला गेलं, कुठं सापडत आहे? कोणाचीच कोणाला मिळ नाही आहे, हाय कोणाजवळ काय? आणि देशात चलन फिरणार कसं? तुम्ही जर असं इंधन घेऊ नका म्हणले आणि तेल वाचा म्हणले तर देशाचं चलन फिरणार कसं? ओके, धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील, त्यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का पुढल्या काही कार्यकाळामध्ये देखील त्यांच्यासोबत अशाच आपण चर्चा करत राहू. कॅमेरामॅनसोबत सूरज उंबडिया, अंतरवाली, सराटी.